अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। 27 ऑगस्ट यावर्षी आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता असतात। गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे आणि आपल्या घरात बसवली जाणारी मूर्ती ही कशी असावी, किती फूट असावी आणि कोणती मूर्ती घरात घेऊन येऊ नये, या सर्व गोष्टींची माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। घरात बसवणाऱ्या गणपती बाप्पाची मूर्ती ही साधीच आणि मातीची असावी। तसेच घरात बाप्पाची मूर्ती 1 फुटापेक्षा जास्त असू नये। 1 फुटापेक्षा कमी असली तरी देखील चालेल, पण 1 फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती घरात आणून बसवू नये। तसेच उभ्या अवस्थेतील मूर्ती घरात आणू नये। मूर्ती ही साधीच असावी। सिंहासनावर, पाटावर किंवा मागे टेकून बसलेली असावी। गणपती बाप्पाला 4 हात असावेत। कान सुपासारखे मोठे असावेत। मागील 2 हातात शस्त्र असावेत आणि समोरील एका हातात मोदक असावे आणि दुसरा हात हा भक्तांना आशीर्वाद देत आहे अशा अवस्थेतील असावा। आणि गणपती बाप्पाच्या सिंहासनाजवळ उंदीर गणपती बाप्पाचे वाहन आहे ते असावे। मूर्ती निवडताना प्रसन्न निवडावी। तसेच ती एकदंत असावी, म्हणजेच ज्या मूर्तीला एकच दात आहे अशी मूर्ती घरात आणावी। मूर्ती ही प्रसन्न असावी, ती क्रोधित असू नये। मूर्तीमध्ये साप, गरुड असा कोणताही प्राणी असू नये। तसेच मूर्ती युद्ध करतानाची बिलकुल असू नये। गणपतीचे धोतर हे शुभ रंगाचे असावे। लाल, पिवळा, नारंगी तसेच पांढरा हे शुभ रंग आहेत। गणपती बाप्पाची सोंड ही नेहमी डावी असावी। उजव्या सोंडेचा गणपती घरात घेऊन येऊ नये। डाव्या सोंडेचा गणपती हा सांसारिक सुख देतो, आपण ज्या इच्छा बोलतो त्या पूर्ण करतो, परंतु उजव्या सोंडेचा गणपती मोक्ष मिळवून देतो। तो खूप क्रोधित असतो, त्याची पूजा आपल्याच्याने होत नाही। त्यामुळे आपल्या घरात डाव्या सोंडेचाच गणपती घेऊन यावा। गणपतीचे डोळे मोठे आणि सुबक असावेत, कारण गणपती बाप्पाच्या डोळ्यांवरून मूर्ती समजते। मूर्ती ही मूळ रूपातील असावी। साधू, शिवाजी महाराज, कृष्ण तसेच अजून कोणी यांच्या रूपातील मूर्ती घरी आणू नये, कारण गणेश चतुर्थीला मूळ रूपातील गणपती बाप्पाचे पूजन केले जाते। त्यामुळे कोणत्याही अवतारातील मूर्ती घरात घेऊन येऊ नये। घरी आणताना मूर्ती जर आपल्याकडून भंग पावली, तिचा एखादा हात तुटला, एखादा कान तुटला तर घाबरून जाऊ नये आणि अशी मूर्ती पूजेमध्ये देखील घेऊ नये। खंडित झालेली मूर्तीचं ताबडतोब विसर्जन करावं आणि नवीन मूर्ती घेऊन यावी। तुम्ही या सर्व गोष्टींचं पालन करून गणपती बाप्पाची मूर्ती घरात घेऊन या। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।